आहेत ना सगळे? जर कोणी नसेल तर इकडे लक्ष द्या. आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल, नाही भाजीबद्दल. आपल्या सर्वांनीच ऐकलं असेल. टोमॅटो फळ की भाजी? शास्त्रानुसार टोमॅटो फळ आहे, कारण ते फुलापासून तयार होतं आणि त्यात बिया सुद्धा असतात. पण रोजच्या स्वयंपाकात आपण टोमॅटो भाजीसारखं वापरतो, कारण त्याची चव गोड नाही, थोडी चटपटीत आणि नमकीन आहे. खास गोष्ट म्हणजे 1893 मध्ये US सुप्रीम कोर्टने टोमॅटोला कायदेशीर भाजी म्हणून क्लासिफाय केलं होतं. चला आता आपण पुढे जाऊ. टोमॅटो सहज उपलब्ध होणारी फळभाजी आहे. भारत आणि जगभरात त्याचं खूप प्रमाणात लागवड होते. जगात सर्वात जास्त टोमॅटो चीनमध्ये तयार होते, त्यानंतर भारत आणि नंतर टर्की. भारतामध्ये मुख्य टोमॅटो लागवड करणारे राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड आणि बिहार इत्यादी. टोमॅटो वर्षभर मिळतात, पण भारतात त्याचा मुख्य हंगाम सालाच्या सुरुवातीस आणि शेवटी असतो. ते कमर्शियल आणि घरगुती पद्धतीने दोन्ही लागवड होतात आणि लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन फ्रेश व्हेजिटेबल डिलिव्हरीमध्ये सहज मिळतात. जर टोमॅटो 1-2 दिवसात खाले जाणार असतील तर ते रूम टेम्परेचरला ठेवा, आणि जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा. आणि कापलेले टोमॅटो नेहमी फ्रीजमध्येच ठेवा बरं का. या सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचे टोमॅटो नेहमी ताजे, स्वादिष्ट आणि सुरक्षित राहतील. टोमॅटो परिपक्व आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्याची सोपी पद्धत म्हणजे पिकलेले टोमॅटो लाल, गडद, एकसारख्या रंगाचे असते. त्याचा हलका सॉफ्ट टच असतो, खूप कठीण किंवा खूप मऊ नसावा. परिपक्व टोमॅटोची चव हलकी गोडसर आणि चटपटीत असते. कच्च्या हिरव्या टोमॅटोला चव नसते. टोमॅटो हलकं दाबल्यावर थोडासा सॉफ्ट वाटल्यास त्यातील बिया परिपक्व असतात. शिवाय पृष्ठभाग स्मूथ, शायनी असावा. त्यावर कुठले क्रॉक्स, डेंट्स किंवा स्पॉट्स नसावे. टोमॅटो कर्करोगापासून म्हणजेच कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. त्यातील लायकोपीन कॅन्सर सेल्सच्या वाढीस रोखतात आणि इन्फ्लॅमेशन कमी करतात. हृदयासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल कमी करतं, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेंदूच्या आरोग्यासाठीही टोमॅटो फायदेशीर आहे. ते अल्झायमर, पार्किन्सनसारख्या रोगांपासून संरक्षण करतं. टोमॅटो सूज कमी करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. पचनासाठीही टोमॅटो उपयुक्त आहेत. ते डायजेशन सुधारतात आणि लिव्हर, डायरिया सारख्या आजारांपासून बचाव करतात. हाडांसाठी सुद्धा टोमॅटो फायदेशीर आहेत. टोमॅटो आणि टोमॅटोपासून बनलेले एक्स्ट्रॅक्ट्स, पावडर्स हे ऑइल, कॉस्मेटिक आणि हेल्थ प्रोडक्ट्समध्ये वापरले जातात, कारण त्यात अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, सी, ई, के आणि लायकोपीन भरपूर प्रमाणात असतात. त्वचेसाठी हे ब्राईटनिंग, मॉइश्चरायझिंग, अँटी एजिंग, ॲक्ने कंट्रोल प्रॉपर्टी देतात. फेस मास्क, क्रीम, लोशन्स आणि सिरममध्ये टोमॅटो वापरले जाते. केसांसाठी सुद्धा स्कॅल्प हेल्थ सुधारते, डॅन्ड्रफ कमी करते, केसांची शाईन देते, कट्स आणि वुंड्स लवकर बरे करतात. क्रीम आणि ऑइंटमेंट्समध्ये टोमॅटो वापरले जाते. टोमॅटो बेस क्ले मास्क, फाउंडेशन, सन केअर प्रोडक्ट्स UV डॅमेजपासून त्वचा सुरक्षित करतात आणि त्वचेला फ्रेशनेस, इलॅस्टिसिटी अँड ग्लो देतात. टोमॅटो मॉडरेट प्रमाणात खाणे सुरक्षित आहे आणि फायदेशीर सुद्धा, पण जास्त प्रमाणात खाल्ले तर ॲसिड रिलेटेड प्रॉब्लेम्स, ॲलर्जीज, किडनी स्टोन, जॉईंट इन्फ्लामेशन, स्किन डिस्कलरेशन आणि पचनाचे त्रास होण्याचा धोका असतो. ज्यांना ॲसिड रिफ्लक्स, किडनी प्रॉब्लेम्स किंवा जॉईंट इश्यूज आहेत त्यांनी टोमॅटो सेवन करताना काळजी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे. सामान्यतः दररोज एक मध्यम आकाराचे टोमॅटो खाणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे, फायदेशीर आहे, पण वैयक्तिक आरोग्य स्थितीनुसार प्रमाण बदलू शकतं. जर तुम्हाला हेल्थ, स्किन किंवा केसांसाठी काही स्पेसिफिक टोमॅटो रेसिपी हवी असतील तर खाली कमेंट करा आणि मी तुम्हाला खास टिप्स शेअर करेन. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया आपण एका ब्ल्यू गोष्टीसोबत.